प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1.25 किलो तांदळाची मस्त अशी बिर्याणी तयार करणार आहोत, संडे स्पेशल. चला तर मग इथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे 1.25 किलो. तांदळाला आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा तांदूळ. आता आपल्याला ह्याला अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि यानंतर हे तांदूळ जे आहेत ते आपण बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण भात शिजवून घेणार आहोत. त्याकरता यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी बेताचंच घालायचं, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. इथे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये भरपूर मीठ घालायचं आहे, कारण आपण पाणी काढून टाकणार आहोत तर भरपूर मीठ बाहेर जाणार आहे आणि भाताला कमी लागणार आहे. 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. 1 चमचा आपण काळी मिरी घातलेले आहेत. 5-6 लवंगा घातलेले आहेत. 4 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. 4 हिरवी वेलची घेतलेली आहे. मात्र ही वेलची जी आहे त्याचा पुढचा भाग जो आहे तो आपल्याला सुटा करून घ्यायचा आहे, म्हणजेच ह्या वेलचीचा फ्लेवर ह्या भातामध्ये येईल. यानंतर 2 मसाला वेलची घेतलेली आहे. ती सुद्धा अशीच आपण फोडून घेतलेली आहे, म्हणजे याचा फ्लेवर चांगला येईल. यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 2 स्टारफूल. यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत तमालपत्र. 3 ते 4 तमालपत्र घेतलेले आहेत मी. आणि असं आपल्याला जो काही खडा मसाला असेल तो खडा मसाला यामध्ये घालायचा आहे. अर्धा लिंबूचा रस यामध्ये घालायचा आहे. लिंबूचा रस घातल्याने काय होतं, भात जो आहे तो आपला पांढरा शुभ्र व्हायला मदत होते. आता अर्धा तास झालेला आहे आणि हे तांदळातलं पाणी जे आहे ते मी काढून टाकलेलं आहे. आता आपण भात शिजवून घेणार आहोत. तर हे तांदूळ सर्व काढून घेते. तांदूळ काढून घेतल्यानंतर त्याला चांगलं घोटाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोड्या थोड्या वेळाने 1-1, 2-2 मिनिटांनी आपल्याला हे व्यवस्थित घोटाळत राहायचं आहे आणि चांगला 80 ते 90% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे राईस जो आहे तो थोडासा कडकच असला पाहिजे. तर हा राईस तयार झालेला आहे. याला आपण चाळणीमध्ये काढून ठेवायचा आहे. तर हा जो खडा मसाला आहे तो जितका दिसेल तितका काढून टाकायचा. ह्याचं काम आपलं झालेलं आहे. जेवढा फ्लेवर आपल्याला हवा होता तेवढा फ्लेवर ह्यामध्ये उतरलेला आहे. तर हा भात बघा मस्त असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. तर असे 2-3 चाळण्यांमध्ये मी हा भात जो आहे तो काढून घेणार आहे आणि ह्याला आपल्याला थंड करत ठेवायचा आहे. तर इथे बघा मस्त असा हा भात मी 3 चाळण्यांमध्ये काढून ठेवलेला आहे. आता याला आपण बाजूला ठेवून देऊया. यानंतर आता आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्याकरता पहिलं वाटण तयार करायचं. इथे मी आलं घेतलेलं आहे. हे आलं जे आहे ते आपण बारीक बारीक कट करून घेणार आहोत. तर इथे बघा 3 मोठे तुकडे आल्याचे घेतलेले आहेत मी. हे सर्व असं मस्त असं बारीक करून घ्यायचं आलं. एका प्लेटमध्ये आपण ठेवून देऊया. यानंतर मिरची घेतलेली आहे. तर मिरची मी इथे 5च घेतलेली आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरची इथे घ्या. आणि ही सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे आपण. यानंतर लसूण घेतलेला आहे. तर साधारणपणे 3 गड्डा लसूण मी इथे घेतलेला आहे आणि ह्याला बारीक करून घेऊया. तर अशा पद्धतीने लसूण देखील आपण बारीक करून घेतलेला आहे. हे बारीक केलेलं आलं लसूण मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची आपल्याला पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची. इथे बघा पाणी न घालता मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्याकरता आपण मसाले घालूया. धणा पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, कश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा. इथे चिकन जे आहे ते मी 1.25 किलोच घेतलेला आहे. गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, घरचा मसाला मी घेतलेला आहे होममेड मिक्स मसाला 1 चमचा. चवीनुसार यामध्ये 1 चमचा मी मीठ घातलेला आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे 1 चमचा. हे असं सर्व मसाले घालून हे आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये पुदिन्याची पानं बारीक चिरून घातले आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हे सर्व असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. सर्व मसाला जो आहे तो चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. असं पद्धतीने हे मॅरिनेट करायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये दही घालायची आहे. तर इथे मी 100 ग्रॅम दही घेतलेली आहे. ही सगळी दही आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे. आणि हे चिकन जे आहे ते अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे.
तर हे मस्त आता आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया. आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो. अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत, अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा अशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो एकदम बारीक पातळ पातळ ह्याच्या स्लाइस करायचे आहेत. या पद्धतीने मी ह्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत पातळ. तर अशा पद्धतीने हा कांदा आणि टोमॅटो आपण सर्व चिरून घेतलेला आहे. आता आपण जाणार आहोत फोडणीकडे. तर इथे आता थोडासा कांदा मी सुरुवातीला फ्राय करून घेणार आहे, ज्याला आपण बलिस्ता म्हणतो. तो बलिस्ता तयार करून घ्यायचा आहे. चिकन बिर्याणी किंवा कुठल्याही बिर्याणी करता बलिस्ता फार महत्त्वाचा असतो. तर इथे हा कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे. याला काढून ठेवू एका प्लेटमध्ये. आता उरलेला कांदा आपण या तेलामध्ये घालायचा आहे. तेल मात्र इथे आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. आता कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये उरलेलं आलं लसूण मिरचीची पेस्ट जी आहे ती सर्व पेस्ट घालायची आहे. चांगलं परतून घ्यायचं ह्याला पण. यानंतर टोमॅटो घालायचा आहे. आता टोमॅटो, कांदा आणि वाटण हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. ह्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याला शिजवून घ्यायचं. आता इथे शिजवून झाल्यानंतर ह्यामध्ये मसाले घालूया. धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे 2 चमचे, त्याच्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, घरचा मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. मीठ आता आपण अगोदर पण वापरलं आहे, त्यामुळे इथे फक्त ग्रेव्ही पुरतंच आपल्याला मीठ वापरायचं आहे. आता हे सगळं चांगलं झाकण लावून आपण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही ग्रेव्ही आता तयार होणार आहे. मसाला जो आहे तो छान आपला आता तयार होत चाललेला आहे. सगळं आपण ढवळवून घेऊया. मसाला चांगला तयार झाला, त्याला तेल सुटलं की नंतरच यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे. तर इथे बघा मसाला आपला तयार झालेला आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकनला अर्धा तास होऊन गेलेला आहे, जास्त झालेला आहे अर्धा तास. आता हे चिकन यामध्ये आपल्याला व्यवस्थित सर्व घालायचं आहे. आता इथे तुम्हाला जर चिकन बिर्याणी मसाला वापरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी इथे घरच्या मसाल्यामध्ये आमच्याकडे भरपूर गरम मसाला वगैरे असतो, त्यामुळे मी बिर्याणी मसाला इथे वापरलेला नाही आहे. आणि जो गरम मसाला मी वापरला आहे तो सुद्धा मी घरीच तयार करून घेतलेला आहे. आता हे सगळं मस्त असं परतून घ्यायचं. बघा मस्त ह्याला रंग आलेला आहे. चांगलं ह्याला परतून घ्यायचं. सगळा मसाला जो आहे तो चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. आता झाकून ह्याला शिजवून घ्यायचं मंद आचेवर. आता हे शिजलाय की नाही ते बघू. आता आपण हे शिजवून घेतलेलं आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास झालेला आहे. मी चांगलं ह्याला मंद आचेवर शिजवलं आहे, कारण जास्त आच ठेवली तर खाली ते करपू शकतं, त्यामुळे मंद आचेवरच ह्याला करायचं आहे. तर हे बघा हे चिकन चांगलं आता शिजत आलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण हे चिकन शिजवून घ्यायचं. बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता हे संपूर्ण तयार झाल्यानंतर चिकन जे आहे ते थोडंसं आपण बाजूला करून, कारण आपल्याला लेअर टाकायचे आहेत. तर हे चिकन मी काढून घेते. आता मस्त ह्याला कलर आलेला आहे आणि छान ह्याची ग्रेव्ही पण अगदी खूप छान तयार झालेली आहे. आता ही ग्रेव्ही जी आहे ती तुम्ही टेस्ट करून पाहू शकता. ह्यामध्ये मीठ कमी आहे का, काही एखादं कमी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे परफेक्टच झालेला आहे. आता बलिस्ता जो आपण तयार केलेला आहे तो बलिस्ता उरलेल्या ह्याच्यामध्ये घालायचा. आता बिर्याणीचा आपण लेअर तयार करणार आहोत. तर बलिस्ता आपण घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेला पुदिना यामध्ये घालायचा. पुदिन्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते. यानंतर आता जो भात आपण तयार करून ठेवला होता तो भात मोकळा मोकळा करून घालायचा ह्याच्यामध्ये. अशी एक लेअर झाली की जे आपण चिकन काढून ठेवलं होतं ते चिकन ह्यावर पसरवून घ्यायचं. ही दुसरी लेअर आहे आपली. व्यवस्थित चिकन आपण सर्व बाजूने लावून घ्यायचं. ग्रेव्ही जी असेल ती ग्रेव्ही वरून घालायची आणि पुन्हा आपल्याला ह्यावर भात घालायचा आहे. तर इथे बघा मस्त असं मी अरेंज केलेलं आहे. हे गॅस मात्र मी मंदच ठेवलेला आहे, गॅस बंद केलेला नाही आहे. आणि बघा हे मस्त असं पसरवून घेतलेलं आहे सर्व. आता मागे जी आपण प्रोसेस केली होती तीच पुन्हा रिपीट करायची. बलिस्ता घालायचा, कोथिंबीर घालायची आणि पुदिन्याची पानं घालायची ह्याच्यावर. यानंतर आपल्याला ह्याच्यावर भात घालायचा आहे मोकळा करून. तर अशा पद्धतीने 2 लेअर आपण इथे तयार केलेले आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते बघा. एक खालचा लेअर, आता हा दुसरा लेअर आपला तयार होतोय. आता हे भात जे आहे ते पसरवून घ्यायचं ह्याच्यावर. सगळा भात मी व्यवस्थित आता पसरवून घेते. तर भात
जे आपण शिजवून घेतलं होतं त्याचे 2 भाग केले आपण. आता यावर 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे मी. त्यानंतर 2 चमचे दूध आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर केशर मी भिजत ठेवलं होतं. ते केशराचं दूध आपण ह्यामध्ये घालायचं, म्हणजे भात, वरचा जो भात असतो त्याला चवही येते आणि तो एकदम सॉफ्ट तयार होतो. तर अशा पद्धतीने हे सर्व आपण अरेंज करून घेतलेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं, वाफ जाऊ नये असं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरतून काहीतरी जड वस्तू जी आहे ती ठेवून द्यायची, म्हणजे मग ह्याला चांगला दम बसेल. आता मंद आचेवर ह्याला आपण अर्धा तास ठेवून देणार आहोत. अर्धा तास ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते ही बिर्याणी कशी तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त असा हा भात जो आहे, राईस जो आहे तो मोकळा मोकळा तयार झालेला आहे. आणि आता आपण ही बिर्याणी जी आहे ती तुम्हाला दाखवते कशी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर त्याला कलर आलेला आहे आणि मस्त अशी ही एकदम स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार झालेली आहे. त्याचा शीत शीत एकदम मोकळा मोकळा तयार झालेला आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये 10 ते 12 लोक चांगल्या मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी खाऊ शकतात. तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी ही बिर्याणी आपली तयार झाली. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. धन्यवाद.